रेशीम शेती फायद्याची होण्यासाठी रेशीम शेती उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं अंडीपुंज मिळणं गरजेचं आहे। चांगल्या दर्जाचे अंडीपुंज हे रेशीम केंद्रांमार्फत शेतकरी खरेदी करत असतात। सशक्त बीजकोष निर्मिती ही शेतकऱ्यांकडूनच केली जाते। त्यासाठी ठराविक आणि सातत्याने चांगल्या दर्जाचं रेशीम शेतीचं नियोजन आणि उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचीच बीजकोष निर्मितीसाठी निवड केली जाते। रेशीम कोष निर्मितीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात रेशीम शेती तज्ञ डॉक्टर ए.डी. जाधव यांच्याकडून। शेती फायद्याची होण्यासाठी खरं म्हणजे चांगल्या दर्जाचे अंडीपुंज निर्मिती होणं आणि ते शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत आवश्यक असतं। अंडीपुंज निर्मितीसाठी बीजकोष उत्पादन करायचं फार महत्त्वाचे घटक ठरतो आणि यासाठी काही निवडक शेतकऱ्यांना त्यासाठी निवडलं जातं आणि निवडीचा निकष असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी गेले अनेक वर्ष सातत्यानं चांगल्या प्रकारे रेशीम शेती केली आहे, यशस्वी शेती केली आणि चांगल्या दर्जाचं कोशांचं उत्पादन घेतलं आहे, अशा शेतकऱ्यांची निवड केली जाते। आणि याशिवाय सदर शेतकरी चांगल्या दर्जाची तुतीच्या बागेचं व्यवस्थापन करतोय अशा शेतकऱ्यांनी निवडलं जातं। आणि मग निवडक शेतकऱ्यांना शुद्ध जातीचे कोश उत्पादन करण्यासाठी अंडीपुंज दिले जातात आणि अशा शेतकऱ्यांना मग त्याचं संगोपन घेण्यासाठी सर्वपरीनं मार्गदर्शन केलं जातं। आणि मग ह्या शेतकऱ्यांच्याकडे जी काही कोशांची निर्मिती होते ही अत्यंत चांगल्या दर्जाची कोश असले पाहिजेत, एक आकाराचे असले पाहिजेत आणि चांगल्या दर्जाचे जर कोश उत्पादन बीज कोश उत्पादन झालं तर अशाच कोशातून चांगल्या दर्जाची फुलपाखरं बाहेर येतात। चांगल्या दर्जाची फुलपाखरं जर असेल, चांगले सुदृढ फुलपाखरं असतील, निरोगी असतील तर अशी फुलपाखरं जास्त अंड्यांची संख्या, निरोगी अंड्यांचं उत्पादन देतात। कारण एक फुलपाखरू 24 तासामध्ये साधारण 500 ते 600 अंडी देते आणि अशी अंडी जर निरोगी आणि चांगल्या दर्जाची असेल तर ती अंडी ज्या शेतकऱ्यांना दिली जातात व्यावसायिक कोश निर्मितीसाठी त्या शेतकऱ्यांच्याकडं साहजिकच चांगल्या दर्जाचं कोशाचं उत्पादन होतं आणि त्यामुळं शुद्ध बीज आणि चांगल्या दर्जाचं बीज निर्मिती करणं फार महत्त्वाचं असते। आता जे आपण पाहतोय हे FC2 आणि FC1 हे सुधारित जाती आहेत, पांढऱ्या कोशांच्या किंवा आपण बायोल्टाईन जातीच्या सुधारित ह्या जाती आहेत आणि यांचा जे कोश आहे हा साधारण कोश 2 ग्राम वजनाचा एक कोश होतो। याची जे रेशीम टक्केवारी आहे ही साधारण 24% रेशीम टक्केवारी आहे। ह्या कोशांच्या किंवा ह्या जातींच्यापासून जे कोश जे रेशीम तयार होतं ह्या रेशीमचा दर्जा हा जागतिक दर्जाचा असतोय। त्याला साधारण आपण 2 ते 4A किंवा 4A दर्जाचं रेशीम आपण म्हणतो आणि त्यामुळे अशा जातींचे जे बीज उत्पादन करण्यासाठी काही निवडक शेतकऱ्यांना आपण दिलं जातोय आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या दर्जाची कोश निर्मिती केल्या। त्याच्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचं वातावरण म्हणजे तापमान आणि आर्द्रता प्राधान्यानं नियंत्रित करावे लागते। चांगल्या दर्जाच्या तुतीच्या पानांचं उत्पादन करून ते रेशीमाळ्यांना खाद्य म्हणून द्यावं लागतं आणि सातत्यानं यांचं निरोगी रेशीमाळ्यांची वाढ होईल, कोशांचं उत्पादन चांगलं होईल या दृष्टीनं सातत्यानं शेतकऱ्यांना यामध्ये लक्ष द्यावं लागतं। आणि असे चांगल्या दर्जाचे जर कोश तयार झाले ज्याच्यामध्ये 90% कीटक जिवंत आहेत, 90% फुलपाखरं जिवंत तयार होऊ शकतील असे जर कोश त्यांनी अंडीपुंज निर्मिती केंद्राला विकले तर त्याला साधारण 750 रुपये प्रति किलो दर मिळतो। व्यावसायिक रेशीम कोशांना साधारण 350 ते 400 दर मिळतो। मात्र आपण बीज कोश उत्पादन शेतकऱ्यांना 600 ते 750 रुपये दर दिला जातो याच्यासाठीच की त्यांनी चांगल्या दर्जाचे कोश तयार करावेत। चांगल्या दर्जाचे कोश झाले की चांगल्या दर्जाचे अंडी उत्पादन होतील आणि चांगल्या दर्जाचे अंडीपुंज उत्पादन झालं तर साहजिकच ज्या हजारो शेतकऱ्यांना आपण हे हायब्रिड अंडीपुंज देतो त्यांच्याकडे हे चांगल्या दर्जाचं कोश उत्पादन होईल। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी बीज कोश उत्पादनाचा कार्यक्रम घेतला आहे अशा शेतकऱ्यांना सरासरी 700 ते 750 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यामुळे या शेतकऱ्यांचं जे अर्थशास्त्र आहे हे इतर शेतकऱ्यांच्या पेक्षा नक्कीच चांगलं होतं आणि एकरी साधारण 1000 किलो कोश आणि 600 ते 750 रुपये जर दर मिळाला तर एका एकरमध्ये बीज कोश उत्पादनातून सरासरी आपण 6 ते 6.5 लाख रुपये उत्पादन शेतकऱ्याला याच्यामध्ये मिळू शकतं। ज्या राष्ट्रीय संस्था आहेत जशी म्हैसूरला एक केंद्रीय मध्यवर्ती रेशीम प्रशिक्षण संस्था आहे, राज्य शासनाच्या द्वारे किंवा विद्यापीठाच्या द्वारे आम्ही अनेक प्रशिक्षण वर्ग घेतो। अशा प्रशिक्षण वर्गात जर शेतकऱ्यांनी हजेरी लावली आणि स्वतः आपण शास्त्रज्ञांशी किंवा तज्ज्ञांशी
सुसंवाद जर ठेवला तर शेतकऱ्यांना ज्या काही शास्त्रीय बारकावे आहेत याची माहिती होते आणि शेतकऱ्यांनी ते बारकावे प्रत्यक्षात रेशीम शेतीमध्ये कीटक संगोपन गृहामध्ये रेशीम अळ्यांची हाताळणी, त्याचे तापमान नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण, पानाचं नियोजन, पानं कधी द्यायचे, त्याची काट टाकण्याची प्रक्रिया, कोणती औषधं वापरायची आहेत, या सर्व अनुषंगानं जर त्यांनी माहिती मिळवली आणि त्याचा प्रत्यक्ष अवलंब रेशीम शेतीमध्ये जर केला तर नक्कीच ह्या शेतकऱ्यांच्याकडं यशस्वी कोष उत्पादनाची जी टक्केवारी आहे ती नक्कीच उच्च दर्जाची राहते आणि कोष निर्मिती जी आहे हे सुद्धा उच्च दर्जाची होतात. त्यामुळं कोशाचं वजन, त्याच्यातली रेशीम टक्केवारी, जिवंत पिपांची संख्या, हे सर्व जी मानक आहेत ही नक्कीच जास्त असतात.